असेल की तुम्ही पण जे चॅलेंजेस तुम्ही आता सांगितले त्याच्यामध्ये डोमेस्टिक सिनारिओ आणि डोमेस्टिक जी आर्थिक व्यवस्था आहे त्याचे चॅलेंजेस नव्हते. सगळे जे तुम्ही आता सांगितले ते जागतिक मुद्दे आहेत आणि तोच मेन पॉईंट आहे. कारण तुम्ही पाहिलं असेल स्वप्नीलजी, मागच्या 1.5 वर्षात डोमेस्टिक जी आर्थिक व्यवस्थाची जी सिनारिओ आहे त्यामध्ये आपल्याला सतत इम्प्रूव्हमेंट बघायला मिळते. त्याच्यामध्ये GDP ग्रोथ असावा, RBIची पॉलिसी, गव्हर्नमेंटची टॅक्सेशन, GST, भारताची सोवरेन रेटिंग, एव्हरीवेअर यू मस्ट हॅव सीन इम्प्रूव्हमेंट आपल्याला पाहायला दिसते. पण मार्केटमध्ये 1.5 वर्षात काही पण मुवमेंट आपल्याला झालेली नाही आहे. आणि ती मुवमेंट का नाही झालेली? कारण बाहेरचा जो सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याच्यामध्ये काफी चॅलेंजेस आहेत. आणि मला असं वाटतं आहे 2026चं वर्ष आपण पाहिलं तर आपल्याला करेक्शनची प्रोबॅबिलिटी जास्त आहे आणि एक सरळ मार्केटची मुवमेंट हे चान्सेस कमी आहेत. नक्कीच. तर तुम्ही पाहिलं असेल 25,000 26,000 1.5 वर्षात 25,000च्या आसपास 1000 पॉईंट्स प्लस मायनसमध्ये आपल्याला मार्केटचं रेंज पाहायला मिळतं आहे. मला वाटतं की अजून 3 ते 6 महिने असंच राहणार आणि जी गुंतवणूक करायची आहे आपल्याला इन्व्हेस्टर्सना, त्यांनी पुढच्या 6 महिन्यात जर आपली SIP केली आणि दर महिन्यात डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड किंवा मल्टी ॲसेट फंड असे जे कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये येणाऱ्या 6 महिन्यात SIP सिस्टमॅटिक ट्रान्सफर केलं तर मला वाटतं येणाऱ्या 18 to 24 मंथ्समध्ये त्यांना एक मोठी अपसाईड मिळू शकेल.